2017 पासून सोनाली आणि भूपेश पाठक एकमेकांना ओळखत होते. इतकंच नाही तर हे दोघेही एकाच महाविद्यालयात शिकत होते. एकत्र शिकत असल्यानं या दोघांमध्येही मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर प्रेम संबंधात झाले. त्यांचं प्रेम खूप पुढे गेलं. 2021 मध्ये सोनाली आणि भूपेश मध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. सोनाली आणि भूपेश त्यांच्या नात्यात खूप खुश होते. एका नवरा बायकोसारखं जीवन जगत होते. परंतु संबंध प्रस्थापित झाल्यानंतर सोनाली ही भूपेशच्या बाळाची आई होणार होती. म्हणजेच सोनाली गर्भवती होती. पण अजून आपलं लग्न झालं नाही. आपण दोघंही अजून या गोष्टीसाठी तयार नाहीत असा विचार करत भूपेशनं सोनालीचा गर्भपात करायचं ठरवलं. भूपेशनं गोळ्या देऊन सोनालीचा गर्भपात केला. परंतु सोनालीच्या मनात मात्र वेगवेगळे विचार यायला लागले. भूपेश आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवतो, परंतु लग्न करायला मात्र तयार नाही. आपला गर्भपात झाला, पुढे जाऊन त्यानं आपल्यासोबत लग्न करायला नकार दिला तर, असे विचार तिला रात्रीचे झोपू देत नव्हते. त्यामुळेच सोनाली लग्नासाठी आता भूपेशच्या मागे लागली. तूही इतर मुलांसारखंच मला यूज करून सोडून देशील असे म्हणू लागली. परंतु भूपेशही तेव्हा तिच्यावर प्रेम करायचा. त्यामुळे प्रियसीच्या आनंदासाठी भूपेशनं 2023 मध्ये वैदिक विधीनुसार नाशिक मधील अशोक स्तंभ येथे सोनाली सोबत लग्न केले. परंतु त्यांचं लग्न गुपचूप होतं. त्यांच्या मित्रालाच त्यांच्या लग्नाबद्दल माहिती होते. बाकी कुणालाही त्यांच्या लग्नाबद्दल काहीच माहिती नव्हते. भूपेश आणि सोनालीचे लग्न तर झाले होते, परंतु तरीही ते दोघंही आपापल्या घरीच राहत होते. परंतु सोनालीच्या मनात भूपेश बद्दल आता विश्वास निर्माण झाला होता. भूपेश माझा नवरा आहे. त्याने माझ्यासोबत लग्न केले. कधी ना कधी तो त्याच्या परिवाराला माझ्याबद्दल सांगणार आणि मी त्याच्या घरात त्याची बायको म्हणून नक्की जाणार. त्यामुळे ती आता बिनधास्त होती. आता भूपेशनं देखील सोनाली बद्दल त्याच्या घरी सांगितले होते. मला त्या मुलीसोबत लग्न करायचे आहे म्हटला होता आणि त्यामुळेच आपल्या घरच्यांना भेटवण्यासाठी तो सोनालीला सणासुदीच्या दिवशी घेऊन यायचा. एखादा सण कार्यक्रम असेल तर सोनाली सासरच्या घरी यायची. परंतु सासरच्या लोकांना सोनाली आवडली नव्हती. ती जरी दिसायला चांगली असली तरी ती एक गरीब घरातील मुलगी होती. तिची जातही वेगळी होती. म्हणून भूपेशच्या घरचे लोक तिचा राग करायचे, तिला टोमणे मारायचे. ती घरी आल्यावर तिच्यासोबत नीट कोणी बोलायचंही नाही. पण तरीही प्रेमाखातर सोनाली शांत राहायची. दोघांचंही लग्न झालं होतं, म्हणून दोघंही आता बाहेर हॉटेलवर लॉजवर भेटायचे. अगदी नवरा बायकोप्रमाणे ते राहायचे. असेच दिवस जात होते. लग्न झाले त्यामुळे शरीर संबंध यांच्यात नेहमीच प्रस्थापित व्हायचे. लग्नानंतर दोघांनीही पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर सोनाली पुन्हा एकदा दुसऱ्यांदी गर्भवती झाली. पण यावेळी तिला तिच्या लग्नाबद्दल सासरच्या लोकांना स्वतःच्या घरी सांगायचं होतं. तिला यावेळी गर्भपात करायचा नव्हता. म्हणून ती तिच्या सासरी गेली आणि भूपेश बद्दल आणि तिच्याबद्दल खरं सगळं सांगू लागली. मी तुमच्या मुलाच्या बाळाची आई बनणार आहे. आमचं लग्न झालंय म्हणू लागली. परंतु तरीही सासू सासरे नणंद चिडली. तिच्यावर अत्याचार करत तिला शिवीगाळ ते लोक करू लागले. तू खालच्या जातीची आहेस म्हणू लागले. आमच्या मुलासोबत तुझं लग्न आम्ही करणार नाही. तू त्याच्यापासून दूर राहा बोलू लागले. परंतु सोनालीला हे मंजूर नव्हतं. 7 वर्ष आता त्यांच्या लग्नाला झाले होते आणि त्या लग्नाबद्दल अजूनही भूपेशनं घरी सांगितलं नव्हतं. पण सोनाली मात्र आता ओरडून सगळ्यांनाच तेच सांगत होती. जेव्हा सासरच्या लोकांना समजलं की सोनाली गर्भवती आहे आणि तिने आपल्या मुलासोबत गेल्या 7 वर्षांपूर्वी लग्न केलं आहे, तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आपल्या मुलालाच खूप ऐकवणूक केली. तुला हीच मुलगी मिळाली होती का त्याला म्हणू लागले. आपल्या मुलाचे कानही ते भरू लागले. भूपेश सुद्धा आता आपल्या आई वडिलांचं ऐकत होता आणि त्यामुळेच त्यांचं ऐकून भूपेश सोनालीला म्हणाला, आपण सगळ्यांसमोरच आता लग्न करून घेऊ. पण आपल्या लग्नाच्या वेळी तू जर गर्भवती असेल तर ते चांगलं वाटणार नाही. तू आधी गर्भपात करून घे. माझी आई नर्स आहे, ती बरोबर सगळं करेल.
सोनालीनेही नवऱ्यावर विश्वास ठेवला. अशातच भूपेशच्या आईने सोनालीला घरी बोलावून घेतले आणि गर्भपाताच्या 3 गोळ्या दिल्या व सलाईन देखील लावले. सोनालीचा गर्भपात झाला होता. त्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी तिला तिच्या घरी पाठवून दिले. पण त्या दिवसानंतर भूपेशमध्ये बदल दिसायला लागला. तो सोनालीला फोन करत नव्हता. तिचा फोन तो रिसीव करत नव्हता. मला तुझ्यासोबत लग्न करायचंच नाही म्हणत होता. त्यामुळे सोनाली दुसऱ्या गर्भपातानंतर आपली बॅग घेऊन एक बायको म्हणून भूपेशच्या घरी आली. त्याच्या दाराशी ती बसली, परंतु तिला घरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. आम्ही तुला नांदवणार नाही असेच तिच्या सासरचे लोक म्हणत होते. इतकंच नाही तर भूपेश सोनालीला म्हणाला की तू खालच्या जातीची आहेस, झोपडपट्टीत राहणारी मुलगी आहेस, तुझी आर्थिक परिस्थिती ही चांगली नाही, त्यामुळे माझ्या घरचे आपलं लग्न मान्य करत नाही. तू तुझ्या घरी जा आणि दुसरे लग्न कर. मीही त्यांच्या पसंतीनं दुसरे लग्न करतो. मला तुझ्यासोबत राहायचंच नाही. आई वडील म्हणतील तेच मी करणार. आता मात्र सोनालीच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या मुलावर विश्वास ठेवला त्यानेच तिचा विश्वासघात केला. ज्याच्यासोबत चोरून लग्न केले आज तोच ते लग्न स्वीकारायला तयार नाही. ती चिडली आणि त्याला म्हणाली, माझ्यासोबत झोपला तेव्हा मी तुला झोपडपट्टीतली दिसले नाही का? माझी जात तेव्हा तुला दिसली नाही का? माझ्यासोबत लग्न केलं तेव्हा तर असे विचार तू केले नव्हते. आई वडिलांचं ऐकून तू माझ्यासोबत असे वागू शकत नाही. परंतु तरीही भूपेश तिचं ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्याने तिच्या तोंडावरच दरवाजा लावून तिला तिच्या घरी जाण्यास सांगितले. सोनाली निराश होऊन घरी आली. गरीब घरातील मुलगी होती. आई दुसऱ्यांच्या घरी कामे करून त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा आणि त्यात प्रियकराने असा धोका दिला. आपली खालची जात आहे म्हणजे आपला काय जीव नाही का? 7 वर्षांपासून लग्न करून बसलो आणि नवरा आता असं करतोय. त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. म्हणून सोनाली नाशिकच्या आडगाव पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि आपल्याबद्दल घडलेला सगळा प्रकार पोलिसांना तिने खरा सांगितलं. आंतरजातीय लग्न असल्यामुळे सोनालीला सासू सासरे आणि नणंद यांच्याकडून वारंवार जातीवाचक शिवीगाळ केली गेली. आपला छळ केला गेला. माझी सासू नर्स असल्यामुळे तिने घरीच माझा दुसऱ्यांदी गर्भपात केला अशी तक्रार सोनालीनं सासरच्या लोकांबद्दल पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी लगेचच सोनालीची तक्रार नोंद केली आणि सासू सुचित्रा पाठक, सासरे प्रवीण पाठक, नणंद स्मिता पाठक आणि नवरा भूपेश पाठक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या चौघांनाही पोलिसांनी अटक करून त्यांना पोलीस कोठडीत आता पाठवलेले आहे. नाशिकमधून ही एक सत्य हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या घटनेतून आपण काय शिकावे? चोरून जर तुम्ही लग्न करत असाल तर जोडीदार कसा आहे हे अगोदर ओळखायला शिका आणि नंतरच त्याच्यासोबत लग्न करा. विश्वास फार महत्वाचा असतो. तो तुमच्यात असेल तरच घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करा, नाहीतर नक्कीच आयुष्य बर्बाद होतं. आंतरजातीय लग्न तुमच्या घरच्यांना मान्य नाही म्हणून तुम्ही तुमच्या प्रेयसी सोबत वाईट वागतात, हे योग्य नाही. प्रेम करायच्या अगोदरच या गोष्टी विचार करून करायला हव्या. प्रेमाचा मजाक करत जाऊ नका आणि मुलींनीही त्या मुलासोबत शारीरिक संबंध बनवायच्या आधीच, त्याला आपलं शरीर सोपवायच्या आधीच 100 वेळा विचार करत चला. डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. बाकी या घटनेतून तुम्हाला काय वाटते? अशा मुलांसाठी, अशा मुलींसाठी तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ इच्छिता ते नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये. आणि हो, सोनालीला न्याय मिळायला हवा का? हे नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.